सोचे रेणाविकर विद्यालय 53व्या शहरस्तरीय विज्ञान गणित बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे उद्घाटन। तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आपल्याला यशाचा मार्ग दाखवितो। मनपा आयुक्त यशवंत डांगे। सोचे रेणाविकर विद्यालयामध्ये 53व्या शहरस्तरीय विज्ञान गणित बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिल्यानगर मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, संस्थेचे डॉक्टर राजीव हजीरनीस, डॉक्टर उमेश बिबवे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तात्रय नाईक, मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ ललिता कारंडे आदी उपस्थित होते। प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले। ते म्हणाले की शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांतर्गत आपण आपल्या वैज्ञानिक गणितीय संकल्पना व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे सादरीकरण करू शकता व आपल्या विचारांना चालना देऊ शकता। यातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल व त्यांच्या चिकित्सक वृत्तीला वाव मिळेल। तसेच त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले। आजचं जे युग आहे ते विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगामध्ये ज्या देशामध्ये वैज्ञानिक चळवळ किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्वांच्या विचारामध्ये रुजलेला असतो, तो देश आज जगावर राज्य करत असतो। विज्ञानाचं हे जे युग आहे, या विज्ञानामुळे आपले जीवन समृद्ध होत आहे। तुम्ही या शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना तुमच्या मनामध्ये का, कसे हे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हाच तुम्हाला विज्ञानाची खरी जाणीव होत असते। आपण पाहतो की जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, काही विद्यार्थी खेळामध्ये पारंगत असतात, काही विद्यार्थी अभ्यासामध्ये पारंगत असतात। कारण आपला मानवाचा मेंदू हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात जास्त शक्तिशाली आहे आणि या मेंदूच्या जोरावर सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा संपूर्ण जगावर राज्य करत आहे। तर अशा या विज्ञानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या शहरामध्ये आपण विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी श्रद्धा निर्माण होईल आणि जेव्हा विज्ञानावर श्रद्धा असते तेव्हाच अंधश्रद्धेचं निर्मूलन होत असतं। आजच्या या प्रदर्शनामध्ये मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम हा विषय आहे आणि त्यामध्ये 7 उपविषय आहेत। त्याच्यामध्ये पहिला उपविषय आहे शाश्वत शेती, दुसरा विषय आहे कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, तिसरा विषय आहे हरित ऊर्जा, चौथा विषय आहे उदयोन्मुख तंत्रज्ञान, पाचवा विषय आहे मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, सहावा विषय आहे आरोग्य आणि स्वच्छता, सातवा विषय आहे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन। आजच्या या प्रदर्शनामध्ये शाळेतील 3 गट विद्यार्थ्यांचे केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला स्तर आहे इयत्ता 1ली ते 5वी, जो फक्त आपण शहर स्तरापुरता ठेवलेला आहे। दुसरा स्तर आहे 6वी ते 8वी विद्यार्थ्यांचा गट, तिसरा गट आहे 9वी ते 12वी विद्यार्थी, त्यानंतर शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षकांचा गट, माध्यमिक शिक्षकांचा गट आणि प्रयोगशाळा परिचय असे गट केलेले आहेत। यामध्ये सौ संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर म्हणाल्या, आपण प्रत्येक कृती वैज्ञानिक दृष्टिकोनातून केल्यास निश्चितपणे नवनिर्मिती करू शकतो। या गणित विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना, वैज्ञानिक प्रयोग, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, जल व्यवस्थापन, आरोग्य व तंत्रज्ञान या विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संशोधन वृत्तीचे माननीय शिक्षणाधिकारी यांनी विशेष कौतुक केले। बाळासाहेब बुगे आपल्या मनोगतात म्हणाले, विज्ञान गणित पर्यावरण प्रदर्शन म्हणजे विचार समृद्ध करण्यासाठी शिडी आहे, तिचा वापर करीत चालावे। स्वतःमध्ये काही कमी आहे असे वाटत असल्यास स्वतःमधील त्या न्यूनत्वाला न्यूनत्व न मानता संधी मानायला शिका। त्यांनी थॉमस अल्वा एडिसन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे उदाहरण देऊन मुलांना शुभेच्छा दिल्या।
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपा आयुक्त यशवंत डांगे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, मुलांनी कृतीच्या मागे लपलेले विज्ञान शोधावे. मोबाईलचा वापर करताना त्याचा योग्य वापर करा. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, त्याचा सुयोग्य वापर आपल्याला यशाचा मार्ग दाखवितो. त्यामुळे वेळेचे नियोजन करा, मोबाईलचा वापर गरजेपुरता करा आणि भरपूर अभ्यास करून मोठे व्हा. यावेळी त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO सत्या नडेला आणि गुगल कंपनीचे CEO सुंदर पिचई यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना सांगितले की कामात सातत्य ठेवले आणि कृतीमागील विज्ञान शोधले तर तुम्ही सुद्धा थोर शास्त्रज्ञ होऊ शकता. यावेळी मनपा विषयतज्ञ अरुण पालवे, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे, दादासाहेब नरवडे, समन्वयक महेश क्षीरसागर, विज्ञान संघटना अध्यक्षा सौ काजल महांडुळे, गणित संघटना अध्यक्ष सुखदेव नागरे, सचिव शारदा होशिंग, उपाध्यक्ष विजय गरड, बाबासाहेब शिंदे, खजिनदार किशोर चाबुकस्वार, कार्यकारिणी सदस्य संदीप येणारे, श्रीमती SV नवले, क्रांती मुंदाणकर, दीपक शिंदे रायकर, जालिंदर सातपुते, श्रीकांत शेलार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उपाध्ये यांनी केले. आभार श्री नागरे सर यांनी मानले. घोषित करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या शहराचं नाव काय आहे माहित आहे आपल्याला सर्वांना? हो बरोबर. तालुक्याचं नाव काय आहे आपल्या? अहिल्यानगरच. नगर नाही, अहिल्यानगरच तालुक्याचं नाव आहे. जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर. कशामुळे हे नाव ठेवण्यात आले, काय कल्पना आहे आपल्याला? कशामुळे ठेवण्यात आले? आहे कोणाकडे जास्त असतो? मम्मीकडे जास्त असतो का पप्पाकडे फोन जास्त असतो? मम्मी आणि पप्पाकडे दोघांकडे जास्त फोन असतो. तुम्ही फोन वापरत नाही, वापरता ना? येतो पावसाळा, त्याप्रमाणे विज्ञान प्रदर्शन आपण नेहमीच घेतो. खरं तर हे 53 वर्ष झाले. 53 झाले. आता पुढच्या वर्षी म्हणजे प्रदर्शन कुठे घ्यायचं हा खरा मोठा प्रश्न प्रशासन अधिकाऱ्यांना. आणि या शाळेने हॅट्रिक मिळवून दिली. त्यांचं पण शाळेचं खरोखर अभिनंदन आहे. कारण विज्ञान प्रयोग आपली बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये पाहतो. बरेचसे विद्यार्थी आता डॉक्टर व्हायला दुसरीकडे जात आहेत. नीटचे क्लास लावले, कुठं लातूरला जात आहे, कुणी नांदेडला जात आहे, कुणी पुण्याला जात आहे. पण जे डॉक्टर होणार आहेत त्यांनी ते प्रॅक्टिकल केलं की नाही हे पाहण्याची खरी गरज आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि नीटच्या मार्गासाठी प्रॅक्टिकल न करणारे डॉक्टर भावी पिढीमध्ये निर्माण होत आहेत. आणि त्यांची ऑपरेशन आपल्याकडून आपले ऑपरेशन त्यांच्याकडून होणार. त्यामुळे ही काळाची गरज आहे या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल कृतीयुक्त शिक्षण देण्याची. जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे की विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक महत्वाचं आहे, कृतीयुक्त शिक्षण आहे, कौशल्य भित्तिक अभ्यासक्रम आपला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना किती मार्क पडले हा नंतरचा विषय आहे. परंतु तो आता यांनी टाळी वाजवली आणि दिवा लावला. याचा शोध कोणी लावला माहित आहे? थॉमस अल्वा एडिसन. की ज्या विद्यार्थ्याला शाळेत आई घेऊन गेली त्यावेळेस त्यांनी शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं, एक दिवस पाहिलं, ते म्हणले की हा मुलगा आमच्या शाळेत तिथे नको आहे, कारण त्याला काहीच येत नाही. त्याला घर म्हणून सांगितलं होतं, याला काहीच येत नाही. हा विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला होता एडिसनला. आणि त्याच्या मुख्याध्यापकांनी चिठ्ठी दिली आईला की या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका, याला काहीच येत नाहीये. त्यावेळेस आई घरी गेली. आई एडिसन तरी विचारलं, म्हणजे त्याचा नाव वगैरे केलं नाही का? म्हणजे काही मुलं अशी असतात की आपल्याला
झोपून देतात आणि त्याला शोध लावण्यासाठी वेळ व्हावं लागतं. ते वेळ त्या एडिसनमध्ये होतं म्हणून तो एवढा मोठा शास्त्रज्ञ झाला. तो बहिरा होता 4 वर्षापासून, त्याला ऐकू येत नव्हतं, तरी पण त्याने एवढे शोध लावले. त्याला मोठेपणे विचारलं की तू एवढे मोठे शोध कसे लावले? तो म्हणाला की मला ऐकू येत नव्हतं, याचा मला तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. कारण माझा सगळा वेळ मी याचं कोण काय बोलतं याच्यात न घालता मी सगळा वेळ माझ्या संशोधनात घातला, म्हणून मी एवढा मोठा शास्त्रज्ञ. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.